आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिनिट, मुळात ह्या साड्यांचे हे बॉक्सेस इथे कसे आले हेच आम्हाला माहिती नाही. अहो मी पण तेच विचारतोय. गाडी तुमची, शॉपिंग तुम्ही केलं आणि हे सगळं तुम्हालाच माहित हवं ना. एक मिनिट मला सांग, साड्या कलेक्ट तूच केल्यास ना? हो. आता पण ही सगळी पॅकेट्स या डिक्की मध्ये आली कुठून? आराध्या बेटा, आम्हाला चांगलं आठवतंय या बॅग्स तूच घेऊन आली होतीस. आय मीन आम्ही तुला सांगितलं होतं की बिलिंग क्लिअर कर आणि बॅग्स घेऊन ये म्हणून. सासूबाई, साड्या मीच आणल्या, बिल क्लिअर केलं आणि गाडीत पुढे आणून ठेवल्या साड्या, म्हणून डिक्की उघडायचा काही संबंधच येत नाही ना. मगासपासून ऐकतोय मी. और तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित असणार? हे शॉपिंग तुम्हीच केलं ना. बाकी सगळ्या बॅग आणल्यात आणि ह्या बॅग काय चालत आल्यात? इन्स्पेक्टर, जरा सांभाळून बोला. तुम्ही मला शिकू नका. 2 लाखांच्या साड्यांचा पॅकेट आहे. अहो साधी रक्कम वाटते का तुम्हाला? हे असे पैसे न देता एवढ्या साड्यांचं पॅकेट तुम्ही आणलंच कसं? आम्ही अजूनही तुम्हाला नीट विचारतोय, काय ते खरं खरं सांगा. 1 मिनिट इन्स्पेक्टर, 1 मिनिट. तुम्ही कुठे आहात, कोणासमोर बोलताय याचं काही भान ठेवाल की नाही? यशोधरा सरनाईक म्हणतात आम्हाला. या शहरातली नाही, या देशातली टॉप इंडस्ट्रियलिस्ट आहोत आम्ही. या अशा 2-4 लाखांच्या साड्या ना रोज गोरगरिबांना वाटतो आम्ही. अशा 56 साड्या आम्ही विकत घेऊ शकतो. 2-4 लाखाच्या साड्या अशा फुकट घेऊन येणार आहोत आम्ही. 1 मिनिट, जरा या इन्स्पेक्टरना सांगा किती लाखाचं बिलिंग केलं आज आम्ही तुमच्याकडे? नाही आठवतंय ना? 20 ते 25 लाख. नाही, परत एकदा सांगा ना, ऐकू नाही आला आम्हाला. पण 20 ते 25 लाख. तुम्हाला काय वाटतं इन्स्पेक्टर? 25 लाखांचं बिलिंग करू शकतो आम्ही, आणखीन 2-4 लाखांच्या साड्या नाही घेऊ शकत? काय? नाही, तसं नाही. आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. डू यू अंडरस्टँड? इतक्या साड्यांचे बॉक्सेस आहेत, त्यांच्याच माणसाने आमच्या गाड्यांमध्ये आणून ठेवले. चुकून दुसऱ्या कोणाच्या तरी 4 बॅग झाल्या असतील. होऊ शकतं ना असं? चुकून होऊ शकतं ना असं? या एवढ्याशा गोष्टीची आधी शहानिशा करायची का सरळ पोलिसांना घेऊन यायचं? बस इनफ. उचला त्या बॅग्स आणि निघा. मिसेस आराध्या सरनाईक, यापुढे जरा नीट काळजी घ्या. यशोधरा मॅडम कडे बघून आता आम्ही तुम्हाला सोडतोय. दुसरं कोणी असलं असतं ना, आधी अरेस्ट केलं असतं आणि मग चौकशी. इन्स्पेक्टर, तुमचं इथलं काम झालेलं आहे, निघा. आय सेड लीव. उचला त्या बॅग्स. हवालदार, सगळ्या बॅग्स उचला आणि गाडी काढायला सांगा. मूर्ख माणसं एवढ्याशा गोष्टींसाठी पोलिसांना घेऊन आले. हे सगळं कसं झालं? काय झालं हे? हा नेहमीचा दुकानदार नव्हता ना? नाही रे अरविंद, नवीन दुकान आहे. आम्ही ऐकलं की छान कलेक्शन आहे, सो आय थॉट की तिकडेच जाऊया. परत चुकून सुद्धा त्या दुकानात जाऊ नका प्लीज. ऑफकोर्स नॉट. आणि त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो अरविंद. बरं, आम्हाला वाटतं आता आपण आज जाऊया. काही काळजीत असेल. कम ऑन. अरे ते बेटा, ओके, आम्ही आहोत ना, आणि आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कम कम, काळजी नको करूस. कम, काही नाही. काय झालं?
काय म्हणाले पोलीस? हा, काहीच नाही ना मिळालं? मला माहिती होतं सगळं नाटक आहे या लोकांचं. आई, सारी बॅग सापडल्या. काय? गाडीच्या डिकीमध्ये होत्या. साड्या सापडल्या? पण कोणी ठेवल्या डिकीत? आई तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही जास्त विचार करू नका. पोलीस गेले तर विषय संपला. अरे असं कसं म्हणतोस तू? केस काय होते, पोलीस काय घरी येतात, मग कोणी साड्या ठेवल्या हे कळायला नको का? आई तू नको काळजी करू. अगं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती, चुकून बॅग्स आपल्याकडे आल्या होत्या. ते सगळं आम्ही एक्सप्लेन केलंय त्यांना आणि पोलिसांनाही कळलंय. तो प्रकरण मिटलंय आता, डोंट वरी. तू म्हटलंस आणि प्रकरण मिटलं असं कसं? आराध्या नीट आठवून सांग, तू चुकून साड्या गाडीत ठेवल्या नाहीस ना? आजी मी असं काही केलेलं नाहीये. असं का करेन मी? आपण एवढी शॉपिंग केली, एवढ्या साड्या घेतल्या, त्याचं बिल देताना तरी माझ्याकडून काही चूक झाली का? सासूबाई तुम्ही होतात ना तिथे, आपण सगळ्या साड्यांची किंमत बघितली, साड्या नीट बघितल्या, तेव्हाच आपण सगळ्या बॅग्स गाडीत ठेवल्या ना. अशा चुकीच्या साड्या मी गाडीत आणून ठेवेन का? सांगा ना तुम्ही सगळ्यांना. नाही मला कळतच नाही हे सगळं काय सुरू आहे. घरात काही घडलं की प्रत्येक गोष्टीचा दोष फक्त मला दिले जातो. असं नाही. बरं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, प्रत्येक वेळी चूक कोणा दुसऱ्याची असते आणि बोट फक्त माझ्याकडे दाखवले जातात. आराध्या प्लीज. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये श्रेयस. सकाळपासून जे काय घडतंय त्याचा दोष फक्त मला दिला जातोय. आणि मगाशी तर कहरच झाला, पोलीस आले आणि त्यांनी सुद्धा माझ्यावरच आरोप केले. हो. नाही मला सांगा ना, हे असं वागायला मला मजा येते का? मला आवडतंय का? हे सगळं मी मुद्दाम करते का? मला वेड लागलंय का? आराध्या बेटा, काम ना. हे बघ, आम्हाला माहितीये तू असं चुकीचं वागूच शकत नाहीस. हे बघ, आम्ही सगळ्यांना सांगतोय, आम्हाला खात्री आहे आराध्याची काहीच चूक नाहीये. उलट आम्हाला तर वाटतंय की हे कोणीतरी दुसरंच आहे जे मुद्दाम करताय. यशोधरा मलाही तसंच वाटतंय. पण हे असं मुद्दाम कोण करेल? हा, हे कोणीही करू शकतं ग. अनेक शत्रू आहेत आपले, अनेक वैरी आहेत. अगं खूप लोक आहेत ज्यांना आपलं यश पचत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अक्षयचं लग्न इशिताशी ठरलंय, ही गोष्ट बाहेर पडू द्यायची नव्हती. बट आय डोंट नो हाव गोष्टी लीक झाल्या, अगदी मीडियापर्यंत पोहोचल्या. यशोधरा पण या सगळ्यांचं ह्याच्याशी काय संबंध? अरविंद, मोनिशा शी हॅड होप्स ना की अक्षयचं लग्न शनायाशी होणारच. पण तिच्याशी काही चर्चा न करता आपण अक्षयचं लग्न इशिताशी ठरवलं. तिचं चिडणं स्वाभाविक आहे आणि तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आराध्या इज अ स्मार्ट गर्ल. ती अशा गोष्टी करूच शकत नाही. आपण एवढं तर ओळखतो की नाही आपल्या आराध्याला? ओळखतो की नाही? तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नाही. कोणालाही माझ्यावर विश्वासच ठेवायचा नाहीये. तुम्हा सगळ्यांना हेच वाटतंय की मी मुद्दाम करते, हे वेडासारखं मी मुद्दाम वागते. आराध्या शांत हो ना. मनात ना भलते सलते विचार नको आणूस. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण यशोधरा सांगते ना, तो तिला वाटणारा संशय खरा असू शकतो. ऍब्सोल्युटली अरविंद. अरे मोनिशा किती धूर्त आहे आपल्याला माहिती आहे ना. आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं. आई खरं सांगू का, आम्हाला ना फार वाटतंय आमच्या सुनबाईंना ना कोणाची तरी दृष्ट लागली. मीठ मोहरीने दृष्ट काढायला हवी. हो बरोबर बोलतेस तू. मीठ मोहरी ओवाळून टाक तिच्यावर. नको काळजी करू. आल्या गेल्याची, भूताखेताची, येणाऱ्या जाणाऱ्याची, सगळ्यांची वाईट नजर लागू दे हिला. आता आमच्यावरचा संशय मोनिशावर वळवण्यात आम्ही यशस्वी झालो.
यु नो व्हॉट आराध्या, आम्हीच हे सगळं करणार आणि नामनिराळ पण राहणार. जोपर्यंत तू आमचीच काय स्वतःची ओळख पूर्णपणे विसरत नाहीस ना, तोपर्यंत आम्ही तुला शांतपणे जगूच देणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. इशिता, मी आत येऊ शकतो? हो ये ना. मला वाटलं शॉपिंग झाली, आता आवरावर सुरू असेल. नाही, असंच बसले होते जरा. हो, मगाशी जे झालं, पोलीस आले त्यामुळे अपसेट आहेस? पोलीस आले म्हणून अपसेट नाही आहे मी अक्षय. सकाळपासून ताई बरोबर जे काही घडतंय ना, त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली आहे आणि मला तिची खूप काळजी वाटतेय. इशिता, मला कळतंय, पण वहिनी हुशार आहे, तिने असं काहीही केलं नाहीये, माझा विश्वास आहे. तीच ना अक्षय, तिला ना खूप सवय आहे विचार करण्याची आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टींचा ती विचार करते आणि मग स्वतःला त्रास करून घेते. खरं तर माझीच चूक झाली, मी मस्करी करायला नको होती. माझ्यामुळे वहिनी खूप हर्ट झाली. अक्षय, बघ तू मुद्दाम तर तिला हर्ट नाही केलंयस ना. प्लीज नको ना विचार करू या गोष्टीचा आता. तसं नाहीये ग, वहिनी खूप सरळ आहे. मी तो टिफिनचा विषय काढला तर बिचारी कावरी बावरी झाली होती. मला श्रेयस ऑफिसलाच म्हणाला होता की काही दिवस टिफिनचा विषय आराध्यासमोर काढायलाच नको, पण तरीही मी मस्करी. माझंच चुकलं, मी वहिनीला सॉरी म्हणायला हवं. खूप गिल्ट आलंय मला. अक्षय प्लीज या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस, सगळं नीट होणार आहे. शांत हो. इशिता, तू खूप समजूतदार आहेस. माझी श्रावणी पण मला असाच धीर द्यायची. इशिता, एक विचारू? हो विचार ना. मी म्हणजे सारखं सारखं तुझ्यासमोर श्रावणीचं नाव घेतो, तुला हर्ट तर नाही होत ना? खरं सांगू अक्षय, मला सतत तुझ्या डोळ्यात त्यांना श्रावणीबद्दल फक्त खरं प्रेम दिसतं आणि मी त्या प्रेमाचा आदर करते. इशिता, तुला मनापासून सांगतो, मी अजून श्रावणीला विसरू शकलो नाहीये. माझं पहिलं प्रेम आहे श्रावणी. पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तूही मला श्रावणी एवढीच महत्वाची आहे. जेव्हा माझी श्रावणी मला सोडून गेली ना, तेव्हा मी ठरवलं होतं की आता कधीच प्रेमात पडणार नाही, कधी लग्नही करणार नाही. पण तेव्हाच पण काय? पण तेव्हाच तू माझ्या आयुष्यात आली. मी तुला जेव्हा जेव्हा पाहिलं ना, तेव्हा तेव्हा मला माझ्या श्रावणीची आठवण आली. आय एम सॉरी, मी तुला श्रावणीशी कम्पेअर करत नाहीये, पण खरं सांगू, मला तुझ्या रूपात माझी श्रावणी पुन्हा भेटली. इशिता, आय एम सॉरी, मी तुला हर्ट तर केलं नाहीये ना? थँक्यू. थँक्यू? अगं थँक्यू कशासाठी? तू तुझ्या मनातली श्रावणीची जागा मला दिलीस म्हणून. अक्षय, तुझ्या आणि श्रावणीच्या प्रेमाबद्दल माझ्या मनात फक्त आदर आहे. मी कायम असेल. अक्षय, तुला प्रॉमिस करते की मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. मी श्रावणीच्या साक्षीने आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया. इशिता, आज माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमच नाही,
तर रिस्पेक्टही वाढलाय. आपण आपल्या आयुष्याची छान सुरुवात करूया. फक्त आपलाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाचा विचार करूया. प्रॉमिस. प्रॉमिस. का परीक्षा घेतोयस माझी? काय चुकलंय माझं? कुणाचं काय वाईट केलंय मी देवा? मला त्रास व्हावा म्हणून कोणीतरी माझ्या विरोधात जाऊन हे मुद्दाम करतंय? या सगळ्या चुका माझ्याच हातून घडतायत? मलाच हे भास होत आहेत का? काहीच कळेन असं झालं. सगळे मला म्हणतात, आराध्या आमचा तुझ्यावर विश्वास आहे, पण त्यांच्या नजरेत तो विश्वास मला दिसतच नाहीये. मी जाणून बुजून करत नाहीये, यावर कुणालाही विश्वासच बसत नाहीये देवा. खूप कष्टाने मी सगळ्यांचा विश्वास मिळवला होता, पण आता तो परत गमवून बसते की काय हीच भीती वाटते मला. देवा तू आजवर अनेकदा माझी परीक्षा घेतली, पण प्रत्येक परीक्षेला मी कणखरपणे उत्तर दिलंय, तोंड दिलंय. पण आता बास, आता बास. नाही सहन होते, त्रास होतोय. तूच सांग ना, कोणी सहन करतंय म्हणून एवढी परीक्षा घेशील का तू? सांग ना. उंटाच्या पाठीवर जेव्हा वजन वाढायला लागतं ना, तेव्हा छोट्याशा काडीचाही त्याला भार व्हायला लागतो. तसं झालंय माझं. संपव ना हा त्रास, संपव. मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण असं तिन्ही सांजेला भरल्या घरात कोणी रडतं का बाळा? नाही, ही माझी आरू नाहीच आहे. माझी आरू सगळ्या गोष्टीला हिमतीने सामोरं जात होती. कधीही हार नाही मानली तिने. जिद्दी होती, जिद्दी. आणि मला आणि बाबांना तिचं खूप कौतुक वाटायचं.
काय काय सहन नाही केलंयस तू. कितीतरी संकटांना ताठ मानेने सामोरी गेलीस तू. आणि आता आता या एवढ्याशा संकटाने तू मुळमुळू रडणार आहेस का? खरं सांगू, एक लेक म्हणून कायम मला तुझा अभिमान वाटत आलाय. एवढ्या अडचणीतून तू धीराने मार्ग काढत आलीयस. मी कधी खचले हारले तर कायम मी तुझ्याकडे बघते. माझ्या मनाला नवीन भरारी मिळते. आणि एक गोष्ट लक्षात येते का आरू, आता तुझ्या सासूबाईही तुझ्या सोबत आहेत. तुला घाबरण्याचं काही एक कारण नाही. आणि बाप्पा देखील आहे तुझ्यासोबत. हो आई, आजवर ज्या सासूबाई माझ्या विरोधात होत्या त्या आज माझ्या बाजूने उभ्या राहिल्या. आणि आता मला असं वाटतंय त्या कायम माझ्या बरोबर अशाच उभ्या राहतील. आम्ही तुला म्हटलं होतं ना आराध्या, एक दिवस आमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास तुझाच असेल आराध्या. बघ तसंच होतंय.